Hello students, here we will see the next topic of 15th chapter, excretion and osmoregulation is excretory system in human being. In last lecture, we have seen types of excretion, ammonotelism, ureotelism and uricotelism. Here we will see excretory system in human being. Excretory system in human being have different organs. Some are paired and some are single. Paired kidneys, paired ureter, single urinary bladder and single urethra. These are the part of excretory system. First, we will see kidneys. Kidneys are located on either side of vertebral column from 12th thoracic to 3rd lumbar vertebra. On either side of vertebral column, two kidneys are present. Excretory system हा या चॅप्टरचा नवीन पार्ट बघतो आपण. एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये 4 प्रकारचे ऑर्गन्स आहेत. पेअर्ड किडनीज, पेअर्ड युरेटर, एक युरिनरी ब्लॅडर आणि एक युरेथ्रा. अगोदर आपण किडनी बघू, पोझिशन बघू किडनीची. किडनी ह्या व्हर्टिब्रल कॉलमच्या दोन्ही साईडला असतात. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे आपले पाठीचे मणी, त्याच्या दोन्ही साईडला ह्या 2 किडनीज आहेत. नेमक्या कुठे आहेत तर 12th thoracic पासून लुंबार 3rd पर्यंत या किडनीची पोझिशन आहे. दोन्ही साईडला ह्या व्हर्टिब्रल कॉलमच्या 2 किडनीज प्रेझेंट असतात. किडनीज आर प्रेझेंट बिहाइंड दी लाइनिंग ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, सो कॉल्ड ॲज रिट्रोपेरिटोनियल इन नेचर. आपली ही बॉडी कॅव्हिटीची लाइनिंग आहे पेरिटोनियम, याच्या बिहाइंड किडनीज प्रेझेंट आहेत म्हणून आपण याला म्हणतो रिट्रोपेरिटोनियल इन नेचर. Dimension of each kidney is 10 cm in length, 5 cm in width and 4 cm in thickness. It weighs near about 150 gram in male and 135 gram in female. किडनीची लेंथ जवळजवळ 10 सेंटीमीटर असते, तिची विड्थ 5 सेंटीमीटर असते आणि थिकनेस 3 सेंटीमीटर असते. मेलमध्ये ती 150 ग्रॅम वजनाची असते, तर फिमेलमध्ये ती 135 ग्रॅम वजनाची असते. आउटर सरफेस ऑफ किडनी इज कॉन्व्हेक्स अँड इनर सरफेस ऑफ किडनी इज कॉन्केव्ह. बाहेरचा सरफेस बहिर्वक्र असतो तर आतला सरफेस अंतर्वक्र असतो. कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह. On concave surface of kidney there is a longitudinal opening called as hilus. From this hilus enters a renal artery and leaves out a renal vein and ureter. किडनीचा बाहेरचा सरफेस हा कॉन्व्हेक्स असतो तर आतला सरफेस हा कॉन्केव्ह असतो. या कॉन्केव्ह सरफेसवर लॉन्जिट्यूडनल ओपनिंग आहे ज्याला म्हटलं जातं हायलस. या हायलस मधूनच रिनल आर्टरी आत जाते तर रिनल व्हेन बाहेर पडते आणि युरेटर बाहेर पडतं या लॉन्जिट्यूडनल ओपनिंग मधून ज्याला म्हटलं जातं हायलस. ईच किडनी मेड अप ऑफ 1 million of structural and functional unit called as nephron or uriniferous tubule. प्रत्येक किडनी ही 1 मिलियन जवळजवळ स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतात त्याच्यामध्ये, ज्याला म्हणतो आपण नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस ट्यूब्यूल. याच्यानंतर आपण नेफ्रॉनच स्टडी करणार आहोत. देन युरेटर. Ureter is a tube-like structure arising from pelvis of kidney and open into urinary bladder, but ureter open into urinary bladder separately, not joined together, without walls, means there is a no wall. Ureter is 25 to 30 centimeter in length. It opens separately into the urinary bladder. They pass into the urinary bladder obliquely and it prevent backflow of urine during compression of urinary bladder when it is fill up.
दुसरा पार्ट बघतो आपण युरेटर. युरेटर हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, किडनीच्या पेल्विस मधून बाहेर पडता आणि ओपन होतं युरिनरी ब्लॅडरमध्ये. युरेटर सेपरेटली ओपन होतात युरिनरी ब्लॅडरमध्ये. विदाउट वॉल्स आहेत याचे ओपनिंग्स आणि याची लेंथ असते जवळजवळ 25 to 30 सेंटीमीटर. युरेटर युरिनरी ब्लॅडरमध्ये ऑब्लिकली पास होतात, ज्याच्यामुळे बॅकफ्लो युरिनचा प्रिव्हेंट केला जातो. म्हणजे उलटा प्रवाह जेव्हा युरिनरी ब्लॅडर फिलअप होईल आणि कॉम्प्रेस होईल युरिनरी ब्लॅडर, तेव्हा उलटा पण जाऊ शकतं युरिन, तर तो बॅकफ्लो हे ऑब्लिकली ओपन असल्यामुळे इथे प्रिव्हेंट केलं जातो. देन थर्ड पार्ट इज युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर इज pear shaped sac like structure present in pelvic cavity behind the pubic symphysis. थर्ड पार्ट बघतो आपण युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर ही pear शेपची सॅक आहे, जी मध्यभागी असते बॉडीमध्ये, पेल्विक कॅव्हिटीमध्ये असते आणि बरोबर प्युबिक सिम्पायसिसच्या मागे युरिनरी ब्लॅडर आहे. ॲट द बेस ऑफ युरिनरी ब्लॅडर देर इज अ इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर पोर्शन कॉल्ड ॲज ट्रायगोन. इट्स अपेक्स open into the urethra and its base 2 point having 2 separate openings of ureter. युरिनरी ब्लॅडरच्या बेसला उलटा त्रिकोण दिसतो आपल्याला. या त्रिकोणी स्ट्रक्चरचं नाव आहे ट्रायगोन. ट्रायगोनचा हा अपेक्स युरेथ्रामध्ये ओपन होतो. तर या ट्रायगोनचा या ट्रायंग्युलर स्ट्रक्चरचा जो बेस आहे त्याच्या दोन्ही पॉइंटला युरेटर ओपन होतात. म्हणजे थोडक्यात युरिनरी ब्लॅडरची आतली जी कॅव्हिटी आहे ती ट्रायंग्युलर शेपची आहे, जिला आपण ट्रायगोन असं म्हणतो. युरिनरी ब्लॅडर इज कवर्ड एक्सटर्नली बाय पेरिटोनियम. इनर टू पेरिटोनियम देर इज अ स्मूथ मसल लेअर. These muscles are called as detrusor muscles. Detrusor muscles are present in 3 layers: longitudinal, circular, longitudinal. Means longitudinal smooth muscles, then circular smooth muscles, and again longitudinal smooth muscles. There are 3 layers of smooth muscles. These are called as detrusor muscles. And inner to it there is a lining of transitional epithelium which helps for stretching of urinary bladder. युरिनरी ब्लॅडरला बाहेरून एक्सटर्नली कव्हर केलेलं आहे पेरिटोनियमने आणि त्याच्या आतून स्मूथ मसल्सचा लेअर आहे, ज्या स्मूथ मसल्सला म्हटलं जातं डिट्रसर मसल्स. या मसल्सचे परत 3 लेअर आहेत आतमध्ये: लॉन्जिट्युडनल, सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडनल. म्हणजे 3 लेअर असतात स्मूथ मसल्सचे युरिनरी ब्लॅडरच्या वॉलमध्ये. आणि याच्या आतून परत एक लाइनिंग आहे, ती असते ट्रान्झिशनल इपिथेलियमची. ट्रान्झिशनल इपिथेलियम युरिनरी ब्लॅडरला स्ट्रेचिंगसाठी हेल्प करतात. म्हणजे जसं जसं याच्यामध्ये युरिन फिलअप केलं जाईल तसं तसं युरिनरी ब्लॅडर मोठं मोठं होत जाईल, म्हणजे ते एक्सपांड होईल, ते स्ट्रेच होईल या ट्रान्झिशनल इपिथेलियममुळे. देन फोर्थ पार्ट इज युरेथ्रा. Urethra is a tube-like structure arising from urinary bladder, opens to exterior side of body. Urethra हा excretory systemचा फोर्थ पार्ट आहे. युरेथ्रा हा ट्यूब-like स्ट्रक्चर आहे जो युरिनरी ब्लॅडर पासून अराइज होतो आणि एक्सटेरियर साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला बॉडीच्या ओपन होतो. या ओपनिंगला म्हणतात युरेथ्रल ओपनिंग. याच ट्यूबला म्हटलं जातं युरेथ्रा. युरेथ्रा हा पॅसेज आहे युरिनसाठी. युरिन याच्यामधून बाहेर टाकून दिलं जातं बॉडीच्या, म्हणजेच हा युरिनसाठी पॅसेजचं काम करतो युरेथ्रा. देर आर 2 स्पिंक्टर्स बिटवीन युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा: internal sphincter and external sphincter. Internal sphincter made up of smooth muscles and they are involuntary in nature, means their function is not controlled under willpower. External sphincter is made up of striated muscles, voluntary in nature because their function is controlled under willpower. युरेथ्रा आणि युरिनरी ब्लॅडरच्या मध्ये 2 युरेथ्रल स्पिंक्टर्स असतात. इंटरनल ही स्मूथ मसल पासून तर एक्सटर्नल ही
स्ट्राटेड मसलपासून बनलेली असते. हिचं नेचर व्हॉलंटरी असतं, हिचं नेचर इनव्हॉलंटरी असतं. इंटरनलचं नेचर इनव्हॉलंटरी असतं, तर एक्सटर्नलचं नेचर व्हॉलंटरी असतं. म्हणजे याचं फंक्शन विल पॉवरच्या अंडर नाही आहे, म्हणून आपण इनव्हॉलंटरी म्हणतो. हिचं जे फंक्शन आहे एक्सटर्नल स्पिंक्टरचा ते विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये आहे, म्हणून आपण तिला व्हॉलंटरी इन नेचर असं म्हणतो. देन द फंक्शन्स ऑफ ईच पार्ट. Kidney play an important role in excretion. It separate and eliminate nitrogenous waste from the body, as well as it play an important role in hemostasis by osmoregulation. They control water and salt balance and control hemostasis of body, as well as they maintain pH of body fluid. It secrete calcitriol and renin, as well as it secreted erythropoietin. Erythropoietin helps in production of RBCs. Means there are 3 types of hormones secreted by kidneys. Then ureter, it conduct or carry urine from kidney to urinary bladder by peristalsis. Urinary bladder is the temporary storage for urine. It temporarily store urine. It also help for micturition, means urination. Urethra, it is the passage for urine expelled to outside. Kidney important role play करते आपल्या बॉडीमध्ये. एक्सक्रीशन करते, नायट्रोजनस वेस्ट सेपरेट करते ब्लडमधून आणि बाहेर टाकून देते, इलिमिनेट करते. बॉडीचे इंटरनल एन्व्हायरमेंट बॅलन्स ठेवते, म्हणजेच हेमोस्टॅसिस ऑस्मो रेग्युलेशनच्या थ्रू, म्हणजे वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ठेवते बॉडी फ्लुइडमध्ये. पीएच बॉडीचा मेंटेन करते. 3 प्रकारचे हार्मोन सिक्रीट करते, कॅल्सिट्रिऑल, रेनिन आणि इरिथ्रोपॉयटिन. इरिथ्रोपॉयटिन आरबीसीच्या प्रोडक्शनसाठी स्टिम्युलेट करतो. युरेटरचं फंक्शन आहे युरिन कॅरी करणे किडनीकडून युरिनरी ब्लॅडरकडे. युरिनरी ब्लॅडर टेम्पररली युरिन स्टोअर करता आणि मिक्चुरेशन म्हणजे युरिनेशनसाठी हेल्प करतं. आणि युरेथ्रा हा पॅसेज जे युरिनसाठी युरिन इथून बाहेर टाकून दिलं जातं. In male, urethra act as urinogenital duct because it carry urine as well as semen, and it is longer in male but smaller in female and exclusively carry urine. मेल मध्ये हा युरिनोजेनायटल डक्ट म्हणून काम करतो, युरिन आणि सिमेन दोन्ही कॅरी करतो. फिमेल मध्ये हा फक्त युरिन कॅरी करतो. मेल मध्ये लॉंग असतो, तो फिमेल मध्ये हा शॉर्ट असतो. थँक्यू.